महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातलाय. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक सर्वसामान्यांना हकनाक प्राणाला मुकावं लागलं असून काही जण जखमी झालेत. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या कायद्यामुळे बिबट्यांविरोधात वनविभागाला ठोस पावलं उचलता येत नसून या कायद्यात सुधारणा करून सूची 1 मधून बिबट्याला वगळण्यात यावं अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत नियम 377च्या अनुषंगानं महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्यांचा विषय संसदेत उपस्थित केला. महाराष्ट्रातील नाशिक, बीड, नागपूर, पुणे, पालघर, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मानव बिबट्या संघर्षाच्या गंभीर समस्येकडे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं. बिबटे सध्या मनुष्यवस्तीत येऊन हल्ले करत आहेत. स्त्रिया, लहान मुलांना गळ्यात काटेरी गोफ घालून फिरावं लागतंय. 1972च्या भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमात सूची 1 मध्ये बिबट्याचा समावेश आहे. या नियमानुसार बिबट्याला गोळी घालू शकत नाही, त्यांना इजा करू शकत नाही. जर असं केल्यास 3 ते 7 वर्ष जेल आणि दंडाची कडक शिक्षा आहे. या कायद्याची वन अधिकाऱ्यांना धास्ती असते. मात्र आता नागरिकांच्या जीवावर हे बिबटे उठले आहेत. गेल्या 2 महिन्यात जुन्नर आणि शिरूर भागात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, जो वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षेमधील गंभीर असमतोल अधोरेखित करतो. राज्यातील उसाच्या क्षेत्रात अंदाजे 2000 बिबटे वास्तव्यास आहेत आणि अनियोजित विस्तारामुळे ते मानवी वस्त्यांमध्ये वाढत्या प्रमाणात प्रवेश करतायत. हा संघर्ष केवळ स्थानिक समस्या नाही, तर अनियंत्रित विकासामुळे एक राष्ट्रीय आव्हान आहे. या मानवतावादी संकटाचं त्वरित निराकरण करणं आवश्यक असल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. प्राणी आणि वन्यजीव संरक्षण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परंतु ज्यावेळी मनुष्यजीव महत्त्वाचा की प्राण्यांचा जीव महत्त्वाचा असा विषय येतो, तेव्हा मनुष्याचा जीव महत्त्वाचा असतो. यासाठी प्रथम मानवी जीवनाचं रक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची 1 मधून बिबट्यांना वगळण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय पातळीवर विचार तातडीनं केला पाहिजे. या बदलामुळे वन अधिकाऱ्यांना मानवभक्षक बिबट्यांवर ठोस कारवाई करणं शक्य होईल. तसंच बचाव केंद्राची क्षमता तात्काळ वाढवावी, बिबट्यांचं निर्विषीकरण तातडीनं करण्यासाठी युद्ध पातळीवर पावलं उचलावीत, अशा मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्यात. प्राणी संरक्षण, वन्यजीव संरक्षण हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, परंतु ज्यावेळी आपण मनुष्यजीव महत्वाचा का प्राण्याचा जीव महत्वाचा हा विषय येतो, तेव्हा मला असं वाटतं की मनुष्य प्राणी आहे, मनुष्य जीव आहे, त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 जो वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासंदर्भात, त्यांना पकडू नये, त्यांना इजा करू नये, त्यांच्यावर काही गोष्टी कारवाई करू नये, अशा पद्धतीने सूची 1 मध्ये बिबट्याचा उल्लेख आहे. मला असं वाटतं की आता लोकांच्या जीवावर बेतलेलं आहे. अगदी नाशिक, बीड, नागपूर, पुणे, आपण पाहतोय अगदी पालघर, रायगड, बिबटे अगदी मनुष्य वस्तीत येत आहेत, हल्ला करतायत. स्त्रियांना, लहान मुलांना गळ्यामध्ये काटेरी गोफ घालावा लागतोय. आणि मला असं वाटतं की 1972चा हा जो नियम आहे, त्यामुळे ते त्यांच्यावरती गोळी घालू शकत नाहीयेत. बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यामुळे जे काही खात्याचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, ते थोडे हतबल झालेले आहेत, कारण यामध्ये 7-7 वर्षाच्या शिक्षा आहेत. मला असं वाटतं त्या सूचीमधून बिबळ्या वगळावा आणि मनुष्य प्राण्याला प्रथम महत्त्व द्यावं. चुका कुणाच्याही असतील, परंतु निरपराध लहान लहान मुलांना उचलून नेलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय आणि यापासून संरक्षण करण्याकरता जे कारवाई होऊ शकत नाहीये, तर त्याकरता 1972चा वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा आहे, त्यामध्ये सूची 1 मधून बिबळा वगळावा अशा पद्धतीचा 377 मध्ये माझा आज मुद्दा या ठिकाणी संसदेत मी घेतलेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आलेत. हे दोघे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असून त्यांचे कार्यकर्तेही एकत्रित आंदोलनं करताना दिसत आहेत. असं असतानाच एका न्यायालयाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात आज राज ठाकरे आले असताना शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं. अखिल भारतीय रेल्वे भरती महामंडळानं 19 ऑक्टोबर 2008 रोजी रेल्वे भरतीसाठी परीक्षा आयोजित केली होती. मुंबईत रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. रेल्वे भरतीमध्ये उत्तर भारतीयांना प्राधान्य दिलं जात असून रेल्वे भरतीत स्थानिकांवर अन्याय होत आहे असा मनसेचा आरोप होता. यानंतर हिंसाचार वाढला आणि या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात सुनावणी दरम्यान हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी गुन्हा मान्य नसल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयाकडून आता खटला पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागलेत. त्यात युती आणि आघाडी होणार की नाही याविषयी चर्चा रंगल्यात. निवडणुकीच्या या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आले असून दोघे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या युतीमुळे मुंबई, ठाणे, नाशिक आणि मुंबई या शहरातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आलेत. या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आहेत. तसंच दोन्ही पक्षातील नेत्यांचं स्वागत दोन्ही पक्षातील कार्यकर्तेही करताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे एका गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आज ठाणे न्यायालयात आले असता राज ठाकरे शासकीय विश्रामगृहात गेले होते. त्यावेळी शिवसेना उभाटा पक्षाचे माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी राज यांची भेट घेऊन त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. रोल आलेले होते मित्र. मोबाईल खाली कर ना. मला वाटतं राज ठाकरे साहेब आज ठाण्यामध्ये कोर्टात आले होते आणि आज रेस्ट हाऊसलाही ते आले होते. शेवटी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शेवटी ते सुद्धा आमचे नेते आहेत, त्यामुळे आज त्यांना सुद्धा सदिच्छा भेट द्यायला इथे आलो होतो. सर, महापालिका निवडणुका जवळच आहेत. ठाकरे बंधू तर एकत्र आले. मुंबईमध्ये चर्चा सुरू आहेत. अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाहीये की युती होणार की नाही. ठाण्यामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे ठाण्यातल्या असं? ठाण्यात चांगली परिस्थिती आहे, मुंबईला पण चांगली परिस्थिती आहे, महाराष्ट्रात सुद्धा चांगली परिस्थिती आहे. आणि दोघं एकत्र आल्यानंतर मला वाटतं नक्कीच या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला चांगलं वातावरण बघायला मिळेल. सर, ठाण्यामध्ये जो ठाकरे दणका आहे तो विरोधकांना या प्रकारे शिवसेना
नंतर आले तर ठाकरे त्यांना बसून महापालिकेत काही सत्तांतर होण्याची शक्यता आहे. 1001% ठाणे महापालिका असेल, मुंबई असेल, इतर महापालिका असतील, नक्कीच या महापालिकेमध्ये खऱ्या अर्थाने 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होईल. सर, नाशिक सारखी तपोवन येथे ठाण्यातील मेंटल रुग्णालय येथे जे आहे ते हजारो पेड जे आहे ते कत्तल करण्यात येणार आहे विकासांच्या नावाखाली. मला वाटतं आता मतदारांना मी आवाहन करेल की खऱ्या अर्थाने आता मला वाटतं त्यांनाच कत्तल करण्याचं मला वाटतं इलेक्शनला नागरिकांनी करावं. कारण तुम्ही बघितलं असेल की आज हजारो झाडं घोडबंदरला त्या ठिकाणी कापली, त्यानंतर या ठिकाणी नाशिकला कुंभमेळ्यासाठी कापली जात आहेत. मेंटल हॉस्पिटलच्या इथे जे काय नवीन प्रोजेक्ट रेल्वे स्टेशनचा होतोय तिथे सुद्धा त्या ठिकाणी घेतो. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला टी चंद्रशेखर या ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेला ती झाडं मोठमोठी झाडं आपण काढून त्याचं त्या ठिकाणी हे केलं होतं. तीच मला वाटतं हे करायला पाहिजे होतं, परंतु मनमानी चालू आहे, दादागिरी चालू आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे. नक्कीच या ठिकाणी लोक या मतदानाच्या द्वारे त्यांना दाखवून देतील. ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा प्रकारे रणनीती आखली जाईल आणि येत्या काळामध्ये काय भूमिका असेल महाविकास आघाडीची आणि काँग्रेसचं जर इथला जो चालेल तर त्यांना एकत्र. तुम्हाला थोड्या दिवसात समजेल, सर्वच एका दिवशी होणार नाही, दररोज तुम्हाला बातम्या लागतील, त्यामुळे तुम्हाला समजेल लवकर. थँक्यू सो मच. मनोरुग्णालयातील वृक्षतोड गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं दिलं निवेदन. प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि वागळे स्टेट पोलिसांना निवेदन दिले. ठाणे महानगरपालिका हद्दीत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे विस्तारीकरण करून नवीन इमारत बांधण्याचं प्रस्तावित करण्यात आले. तसंच आरोग्य खात्याच्या मालकीच्या याच जागेवरच विस्तारित रेल्वे स्टेशनचंही बांधकाम करण्यात येणार आहे. या भूखंडावर साधारणपणे 1614 वृक्ष आहेत. मात्र बांधकामांना अडथळा ठरत असल्यानं सुमारे 724 झाडं तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्यानं ठाणे महानगरपालिकेला पाठवलाय. या प्रस्तावास मंजुरी मिळण्याआधीच अनेक झाडं तोडण्यात आल्याचं मनोज प्रधान यांनी केलेल्या पाहणीत उघडकीस आले. या संदर्भात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याच अनुषंगानं मनोज प्रधान, महिला अध्यक्षा सुजाता घाक, युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, विक्रांत घाक, संजीव दत्ता यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले. प्रधान यांनी दिलेल्या निवेदनात वृक्षतोडीबाबत 24 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर हरकती सादर झाल्यानंतर वृक्षतोडीची कार्यवाही करणं गरजेचं होतं. मात्र ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं परवानगी देण्याच्या आधीच या भागातील शेकडो वृक्षांची कत्तल केली असल्याचं दिसून आले. त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडं तोडताना महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975च्या कायद्याचा भंग झाला आहे. तसंच या परिसरात घार, पोपट, साळुंकी आदी पशुपक्ष्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि भारतीय वन कायदा 1927 या कायद्याचाही भंग झालाय. या तिन्ही कायद्यांचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिलं असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत असं नमूद करण्यात आले. दरम्यान या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितलं. असं आहे, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की ते 725 झाडं तिकडे तोडणार आहेत. 24 नोव्हेंबरला महानगरपालिकेने ॲडव्हर्टाइजमेंट दिली आणि 724 झाडं, त्यात 303 झाडं टोटली तोडायची आणि 421 झाडं शिफ्ट करायची त्यांनी परवानगी मागितली. जेव्हा जागेवर आम्ही तिकडे गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ऑलरेडी झाडं कापून झालेली आहेत. म्हणजे किमान 100 अशी झाडं असतील, म्हणजे 100-125 झाडं की ऑलरेडी कापलेली आहे. जेव्हा महानगरपालिकेला विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं पडलं की अजून PWDने आम्हाला मागणी केलेली आहे पण आम्ही परवानगीच दिली नाही. जर अशा प्रकारे परवानगी न देता
जर झाडं तोडली गेली असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग ते PWDवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अधिकाऱ्यांवर. हा गुन्हा तिथल्या ठेकेदारावर दाखल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शिस्तबद्धची कारवाई झाली पाहिजे. त्याचं कारण सांगतो की आपण जर एक ॲप्लिकेशन, एक साधी फांदी तोडायची असेल जरी केलं तर 100 वेळा आपल्याला झिजवायला लागतात आपले बूट, पण आपल्याला परवानगी मिळत नाही. त्याच्यानंतर ते जागेवर येतात, ते एक रिपोर्ट तयार करतात. आज 724 झाडं तोडायची परवानगी मागितली, तुम्ही जागेवर आला का? आणि तुम्ही जागेवर आल्यावर तुम्हाला हे जाणवलं नाही का की ऑलरेडी परवानगी द्यायच्या आधी तिथे हा कत्ल झालेला आहे झाडांचा? त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. राष्ट्रवादी 100% रस्त्यावर उतरेल. आम्ही आता बघतोय पुढच्या 3-4 दिवसात पोलीस काय निर्णय घेत आहेत. त्यांनी FIR केली तर ठीक, FIR केली तर ते कोणाला अटक करतायत ते आम्ही बघू. आणि ठाण्याच्या सिटिझन्सला घेऊन आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरू. मस्ती करेंगे सारे मिलके मस्ती करेंगे सारे मिलके सूरज वाटर पार्क सब मिलके नाचे गाए मस्ती में आज। सूरज वाटर पार्क धूम मचाते सब मिलके आज। देशांना स्पष्टीकरण. रेल्वे विभागानं 2008 मध्ये भरती प्रक्रिया राबवली होती. या भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मनसेकडून मारहाण केल्याच्या आरोपावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज ठाकरे यांनी न्यायालयात उपस्थित राहून गुन्हा मान्य नसल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयाकडून आता हा खटला पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागलेत. यामध्ये युती आणि आघाडी होणार की नाही याविषयीही चर्चा रंगल्यात. निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आले असून हे दोघं एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात. अशातच उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात गुरुवारी हजेरी लावली. अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळानं 19 ऑक्टोबर 2008 रोजी रेल्वे भरतीसाठी परीक्षा आयोजित केली होती. मुंबईत रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. रेल्वे भरतीमध्ये उत्तर भारतीयांना प्राधान्य दिलं जात असून रेल्वे भरतीत स्थानिकांवर अन्याय होत आहे असा मनसेचा आरोप होता. यानंतर हिंसाचार वाढला आणि या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयात हजेरी लावली. ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर आज या मारहाण प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयानं राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली. राज ठाकरे यांची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट ओंकार राजूरकर, ॲडव्होकेट आदित्य शिरोडकर, ॲडव्होकेट मंदार लोणारे असे वकील उपस्थित होते. रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपावरून दाखल असलेला गुन्हा मान्य आहे का असा प्रश्न न्यायाधीश कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर हा गुन्हा मान्य नसल्याचं राज यांनी सांगितलं. त्यामुळे चार्ज फ्रेम करण्यासाठी ही सुनावणी होती, परंतु राज यांनी गुन्हा मान्य नसल्याचं सांगितल्यानं आता हा खटला पुढे चालवला जाणार असून त्याची तारीख लवकरच कळेल अशी माहिती ॲडव्होकेट ओंकार राजूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.